मंत्रिमंडळाच्या बैठका या वारंवार होत असतात। त्यात महत्त्वाचे विषय हे चर्चिले देखील जातात। मात्र ही बैठक होण्याआधीच त्याचा अजेंडा बाहेर पसरवला जातोय आणि यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय। सोबतच अशा मंत्र्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिलाय। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करू नका, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंत्र्यांना इशारा। अजेंडा लीक झाल्यास कडक कारवाई करणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अजेंडा बैठकीआधीच बाहेर पसरवला जात असल्याने देवेंद्र फडणवीस आता चांगलेच संतापलेत। राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वीच गोपनीय माहिती बाहेर येत असल्याचे प्रकार सातत्याने घडतायत। यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना थेट इशाराच देत अजेंडा लीक झाल्यास कडक कारवाईचा इशाराच दिलाय। कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी बैठकीचा अजेंडा ठरवला जातो, विषयही आधीच ठरवले जातात। मात्र ही सगळी माहिती बैठकीआधीच बाहेर कळवली जात असल्याचा प्रकार घडतोय। यावरून महायुतीच्या नेत्यांनीही भाष्य केलंय। शपथीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो। ही शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी अशी राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे। त्या धर्तीवर काम सुरू आहे। मला वाटतं मंत्री हे गोपनीयतेची शपथ घेत असतात, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा अजेंडा अत्यंत गोपनीय असतो। त्याची जाणीव निश्चितच मंत्रिमंडळातील सहकार्यांना राहील। मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजेंडा लीक होत असल्यावरनं देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केलेला आहे। त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारला गेला होता, तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं पाहूया। त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितले की कॅबिनेट मधला अजेंडा बाहेर जाऊ नये। ते मला धक्काच बसला की कॅबिनेटचा अजेंडा हा जर बाहेर जात असेल तर हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू। त्याच्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींना आठवण करून द्यावी लागली त्यांच्या कॅबिनेटला की आपण गोपनीयतेची शपथ होतीये, इथे बातम्या लीक होत आहेत। म्हणजे धक्कादायक होतं माझ्यासाठी। खरं तर मंत्रिमंडळ बैठकीआधीच माहिती बाहेर फोडण्याची पद्धत चुकीची आहे। कार्यक्रम पत्रिका गुप्त असते, मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथही घेतलेली असते। त्यामुळे हा अजेंडा बाहेर फोडणं चुकीचं आहे। त्यावर फडणवीसांनी कारवाईचा इशाराही दिलाय। मात्र हा अजेंडा फोडणारे मंत्री नेमके कोण याबाबत मोठी उत्सुकता आता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।